जगातला सगळ्यात मोठा जो आजार असतो तो आजार म्हणजे गैरसमज आणि अज्ञान. वीर्याचा एक थेंब रक्ताच्या अनेक थेंबापासून बनतो आणि वीर्य हे अति महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे वीरनाश म्हणजे शरीरनाश, वीरनाश म्हणजे आत्मानाश, वीरनाश म्हणजे पुरुषनाश, अशा पद्धतीचा ग्रह, अशा पद्धतीचा एक विचार लोकांच्या मनामध्ये पूर्वीपासून बिंबवला गेलेला आहे. धात सिंड्रोम हा एक कल्चर बाउंड सिंड्रोम आहे. हा पूर्ण जगभरात आढळत नाही. हा भारतीय उपखंडात आढळणारा आजार आहे. भारतामध्ये 12.5 ते 13% तरुण मुलांना किंवा पुरुषांना हा धात सिंड्रोम असतो. धातू जाऊन माझं शारीरिक नुकसान झालं आहे, मानसिक नुकसान झालं आहे, ह्या विचाराने अँझायटी आणि डिप्रेशन हे आजार येतात. पण धात सिंड्रोम हा फक्त पुरुषांचाच प्रॉब्लेम आहे का? धातू गेल्यामुळे हा सिंड्रोम तयार होतो? नाही, स्त्रियांच्या मध्ये देखील हा प्रॉब्लेम आहे. तर आज आपण धात सिंड्रोम ह्या विषयावरती सविस्तर चर्चा करू. एक मुलगा घर सोडून गेला, कारण नोकरीचा प्रॉब्लेम नाही, शिक्षणाचा प्रॉब्लेम नाही, कुठल्याही प्रकारची भीती नाही, तरी देखील घर सोडून गेला. कारण एक वेगळ्या प्रकारची भीती त्याच्या मनामध्ये होती. मी आतून संपलोय. आज आपण ह्या वेगळ्या पद्धतीच्या भीतीविषयी चर्चा करणार आहोत. मी डॉक्टर सुरेश पाटील, मनोविकार तज्ज्ञ, लैंगिक समस्या तज्ज्ञ, वसई विरार. काम संवाद, लाजेपासून जागृतीकडे. आजचा आपला विषय आहे धात सिंड्रोम. मी जी सांगतोय ती सत्यकथा आहे. माझ्या मेडिकल प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये एक तरुण 20 वर्षाचा घरातून हरवला होता. एक दिवस घरच्यांना राग आला, कुठे गेला? दुसऱ्या दिवशी काळजी, तिसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस स्टेशन जाऊन कंप्लेंट केली. पोलिसांनी शोध घेतला. शोध घेतल्यानंतर 3 दिवसानंतर तो मुलगा सापडला. एका धर्मशाळेत सापडला. लपचूप गुपूचूप बसला होता. पोलिसांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, काहीच बोलणार नाही. एका मानसिकरित्या साक्षर पोलीस अधिकाऱ्याला वाटलं की याला मानसिक आजार झाला असावा आणि त्याने माझ्याकडे आणलं. आणल्यानंतर मी चर्चा केली. त्यावेळी मला जे जाणवलं ते खूप वेगळं होतं. त्या मुलाच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार होते. जेव्हा मी अजून त्याच्याशी खोलवर गप्पा मारल्या त्यावेळी त्यानं मला सांगितलं की तो आतून संपलेला आहे, म्हणून त्याला आत्महत्या करायची आहे. मी त्याला विचारलं, आतून संपलेला म्हणजे काय? त्यानं सांगितलं की तो पुरुष राहिलेला नाही, त्याचं पुरुषत्व संपलेलं आहे. घरच्यांनी 2-3 महिन्यानंतर त्याचं लग्न ठरवलेलं आहे. लग्न केल्यानंतर तो एक पुरुष म्हणून जी जबाबदारी ती पार पडू शकणार नाही. त्याची होणारी बायको खुश होणार नाही. मग जगून फायदा काय? आणि आपण त्या मुलीला कशासाठी फसवावं? आणि ह्या सर्वाचं कुठंही उत्तर नव्हतं. एक अदृश्य युद्ध तो वर्षानुवर्ष स्वतःच लढत होता. त्या युद्धातून त्याला मार्ग सापडत नव्हता. त्याच्यामुळे त्याने निवडलेला मार्ग होता घरातून पळून जाणे. तो 3 दिवस गायब होता. कदाचित भेटला नसता तर त्याचं परावर्तन आत्महत्येत झालं असतं. मित्रांनो, मैत्रिणींनो, मी जी गोष्ट सांगतोय, कथा सांगतोय, ही सत्यकथा आहे आणि असं घडलेलं आहे. तर हे कशामुळे घडलं होतं? तर जगातला सगळ्यात मोठा जो आजार असतो तो आजार म्हणजे गैरसमज आणि अज्ञान. तर धातू जाणं, धात जाणं, स्वप्नदोष होणं आणि त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम, याच्यामुळे सर्व घडलं होतं. तर आज आपण धात सिंड्रोम ह्या विषयावरती सविस्तर चर्चा करू. धात सिंड्रोम. आता मी खरं विज्ञान सांगतो. धात सिंड्रोम हा एक कल्चर बाउंड सिंड्रोम आहे. कल्चर बाउंड सिंड्रोम म्हणजे काय? हा पूर्ण जगभरात आढळत नाही. हा भारतीय उपखंडात आढळणारा आजार आहे. कारण आपल्या कल्चरनं तयार केलेला आजार आहे. वीर्याचा एक थेंब रक्ताच्या अनेक थेंबापासून बनतो आणि वीर्य हे अति महत्त्वाचा घटक आहे. ह्याची पुराणापासून लोकांच्या मध्ये बिंबवलेलं एक बीज आहे. त्याच्यामुळे वीरनाश म्हणजे शरीरनाश, वीरनाश म्हणजे आत्मानाश, वीरनाश म्हणजे पुरुषनाश,
अशा पद्धतीचा ग्रह, अशा पद्धतीचा एक विचार लोकांच्या मनामध्ये पूर्वीपासून बिंबवला गेलेला आहे. म्हणजे वीर्य नाश होणं म्हणजे आयुष्य नाश होणं. आणि हे बिंबवलं गेल्यामुळं बऱ्याच टक्के लोकांना हे खरं वाटायला लागतं आणि ते त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती परिणाम करायला लागतं. झोप न येणं, थकवा जाणवणं, शरीरामध्ये कमजोरी येणं, मसल लॉस झाल्यासारखं वाटणं किंवा अंगदुखी होणं, पाठदुखी होणं, सारखं आजारी पडणं, ह्या आजाराच्या लक्षणांना, शारीरिक आणि मानसिक आजाराच्या लक्षणांना एकत्रितरित्या धात सिंड्रोम म्हटलं जातं. म्हणजे धात सिंड्रोम हा धातू गेल्यामुळे होणारा सिंड्रोम नसून धातू गेल्यामुळे किंवा वीर्य गेल्यामुळे मनावरती आणि शरीरावरती मानसिकरित्या झालेला एक सिंड्रोम आहे. सिंड्रोम म्हणजे अनेक लक्षणांमुळे एकत्र येऊन बनलेली समस्या. तर याचं पर्सेंटेज किती आहे? भारतामध्ये 12.5 ते 13% तरुण मुलांना किंवा पुरुषांना हा धात सिंड्रोम असतो. पाश्चात्य देशामध्ये लैंगिक शिक्षणाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथल्या मुलांना अशा पद्धतीचं शिक्षणच दिलं जात नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी धात सिंड्रोम उद्भवायचा प्रश्नच येत नाही. तर धात सिंड्रोमाचा उगम जे आपण पूर्वपार चाललेल्या गोष्टी आहेत, सांगितलेलं ज्ञान आहे, चुकीचा घातलेला ज्ञानाचा पायगंडा आहे, त्याच्यामुळे हा धात सिंड्रोम तयार झालेला आहे. त्या धात सिंड्रोम बरोबर जोडून काही मानसिक आजार येतात. धातू जाऊन माझं शारीरिक नुकसान झालं आहे, मानसिक नुकसान झालं आहे, ह्या विचाराने अँझायटी आणि डिप्रेशन हे आजार येतात. ज्यांना हा धात सिंड्रोम असतो अशा 30 ते 40% रुग्णांना सोबतच डिप्रेशन आणि अँझायटी असतं. म्हणजे आपल्याला धात सिंड्रोम ट्रीट करण्याबरोबर त्याच्याबरोबर उदासी आणि चिंता ह्या आजारांचा देखील उपचार करावा लागतो. पण धात सिंड्रोम हा फक्त पुरुषांचाच प्रॉब्लेम आहे का? धातू गेल्यामुळे हा सिंड्रोम तयार होतो? नाही, स्त्रियांच्या मध्ये देखील हा प्रॉब्लेम आहे, पण त्याला धात सिंड्रोम म्हणलं जात नाही. स्त्रियांच्या मध्ये जो व्हाईट डिस्चार्ज होतो, सफेद पाणी जाणं, हा धात सिंड्रोम सारखाच स्त्रियांचा आजार आहे. बऱ्याच अंशी ते जाणारं सफेद पाणी किंवा व्हाईट डिस्चार्ज असतो ते नॉर्मल सिक्रिशन्स असतात. पण अनेक स्त्रियांना ते नॉर्मल सिक्रिशन गेल्यानंतर असं वाटतं की बॉडीमधलं एक व्हायटल फ्लुइड, एक महत्त्वाचं द्रव्य हे वाया गेलं आणि त्याच्या अनुषंगाने कंबरदुखी, अंगदुखी, पोटदुखी, डोकेदुखी, थकवा, शारीरिक कमजोरी असे असंख्य लक्षणं आपल्याला जाणवतात. अनेक आजारांचा सिंड्रोम तयार होतो. जसं पुरुषांच्या मध्ये धातू झाल्यामुळे धात सिंड्रोम होतो, स्त्रियांच्या मध्ये व्हाईट डिस्चार्ज असतो. आजार एकच आहे, स्वरूप वेगळं आहे, उपचार समान आहेत आणि उपचार आहेत म्हणजे अज्ञानावरती प्रकाश टाकणं, अज्ञानाचा अंधार हा ज्ञानाच्या प्रकाशाने साफ करणं. तर आता आपल्याला ह्या धात सिंड्रोमसाठी किंवा ह्या व्हाईट डिस्चार्जसाठी कशा पद्धतीनं काउन्सिलिंग करता येतं, त्या रुग्णांना कशा पद्धतीनं आरोग्य साक्षर करता येतं, हे थोडक्यात आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण बघूया की धात सिंड्रोम तयार कसा होतो. सर्वप्रथम पूर्वीपर आलेली माहिती, जसं मी तुम्हाला सांगितलं की धात किंवा धातू हा एक अमूल्य द्रव्य आहे, तो गेल्यानंतर शरीराचा ऱ्हास होतो. पुढं जी माहिती मिळालेली असते पूर्वजाकडून, ती मित्रांकडून, इंटरनेटवरून, इतर ठिकाणावरून ती माहिती अजून पक्की होते. ती माहिती पक्की झाल्यानंतर जेव्हा काहीतरी लक्षणं दिसायला लागतात किंवा आजारी पडतो तर ते धात जाण्यामुळेच पडला असेल अशी भीती पक्की होते आणि शरीरातून ती भीती जाणवावी लागते. आणि शरीरातून ती भीती जाणवल्यानंतर त्याचं सायकोसोमॅटिक लक्षणामध्ये परिवर्तन होतं. म्हणजे एक गैरसमज, त्याच्यावरती थोडी भीती, थोडी भीतीची पक्की भीती आणि पक्की भीतीचं मनोकायिक लक्षणं, याच्यामुळे हा धात सिंड्रोम तयार होतो. काही अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्याकडे येणारे बरेच रुग्ण मला सांगतात, सर रक्ताच्या 50 थेंबापासून वीर्याचा एक थेंब बनतो, एवढं वीर्य अमूल्य आहे, तर वीर्य गेल्यानंतर आम्हाला थकवा येणार नाही का? तर मी त्यांना साधा प्रश्न विचारतो, रक्ताचा रंग कोणता आहे? ते बोलतात लाल. मग वीर्याचा रंग कोणता आहे? पांढरा. जर रक्तापासून जर वीर्य बनत असतं तर वीर्याचा देखील रंग लाल हवा होता. याचा अर्थ वीर्यापासून रक्त बनत नाही, रक्तापासून वीर्य बनत नाही.
शरीरामध्ये जसा घाम येतो, जशी थुंकी येते, जसं मलमूत्र येतं, तशा पद्धतीचं वीर्य हे आपल्या टेस्टिसमध्ये, वृषणामध्ये तयार होणारं सिक्रिशन आहे. जेवढं ते बाहेर पडतं तेवढं बॉडी पुन्हा तयार करते. जसा घाम जेवढा बाहेर पडतो तेवढं पाणी बॉडी आतमध्ये घेते. तर ही कंटिन्युअस म्हणजे सतत होणारी प्रक्रिया आहे आणि ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे वीर्यनाश म्हणजे मृत्यू किंवा धात गेला म्हणजे ब्लड कमी झालं अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट होत नाही. काही पेशंट त्याच्या पलीकडे मला प्रश्न विचारतात की सर, मग आम्ही हस्तमैथून केलं आणि आमचं वीर्य बाहेर पडलं आणि ते सारखं वीर्य बाहेर पडलं तर थकवा येणार की नाही. तर त्यांना मी साधं पाण्याचं टाकीचं उदाहरण देतो की पाण्याची टाकीचं तुम्ही नळ चालू केला आणि वरून पाणी सोडलं तर काय होईल? टाकीचा फ्लो चालू राहील. आणि तेच समजा तुम्ही जर टाकी वापरली नाही तर काही दिवसानं काय होईल? काही दिवसानं टाकी फुल होईल. फुल झाल्यानंतर ती ओव्हरफ्लो होईल आणि जे टाकी ओव्हरफ्लो म्हणजे स्वप्नदोष. बरीच मुलं जी हस्तमैथून करत नाहीत, ज्यांचा शरीर संबंध होत नाही, अशा मुलांच्या टेस्टिसमध्ये, वृषणामध्ये धातू साचून राहतो. धातू साचून राहून काही दिवसानं टाकी ओव्हरफ्लो होते. आणि जनरल हे केव्हा होतं? जेव्हा मुलं गाढ झोपेमध्ये असतात. गाढ झोपेमध्ये मेंदू आपला जागृत होतो. REM नावाचा स्लीपचा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये लिंगामध्ये ऑटोमॅटिक ताठरता येते आणि वीर्य बाहेर पडतं. तर याला स्वप्नदोष म्हणतात. तर स्वप्नदोष म्हणजे पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होणं, हा कुठलाही आजार नाही. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काही मुलं माझ्याकडे येतात, ती विचारतात, सर माझा धातू पातळ आहे, मला मूल होणार नाही. तर ही समस्या ऐकल्यानंतर बऱ्याच वेळा मला मनात हसू येतं. पण मी त्यांना माझ्या सवयीप्रमाणे, माझ्या स्टाईलप्रमाणे त्यांना सांगतो, शर्यतीमध्ये, पोहण्याच्या शर्यतीमध्ये सर्वात जास्त जिंकतो कोण? जाड माणूस जिंकतो की चपळ माणूस जिंकतो? ती मुलंच मला उत्तर देतात, सर चपळ माणूस जिंकतो. तो वीर्य जाड आहे किंवा गाढ आहे किंवा पातळ ह्याला महत्त्व नसतं. त्यातले शुक्राणू हे चपळ आहेत, जलद गतीने आहेत, योग्य संख्येने आहेत, ते महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही त्या मुलांना सर्वसामान्य पद्धतीची उदाहरणं दिलीत, पाण्याची टाकी असेल, रक्ताचा लाल रंग असेल किंवा मी जसं सांगितलं चपळ शुक्राणू असेल, तर त्यांच्या डोक्यातील हा धात सिंड्रोमाचं भूत 100% उतरण्यास आपल्याला मदत करता येईल. तेव्हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जेव्हा कोणी तुम्ही गावी जाल, खेडेगावात जाल किंवा तरुण मुलांशी भेटाल, तेव्हा ह्या गोष्टीवरती चर्चा कराल. तेव्हा मी जी सांगितलेली उदाहरणं आहेत ही नेहमी लक्षात ठेवा. ही उदाहरण तुम्ही देखील देऊन हा गैरसमज दूर करू शकता. पौगंडावस्थेमधली बरीच मुलं, वयात आलेली बरीच मुलं, यांच्या पालकांसाठी खास ह्या सूचना. मुलांना ज्यावेळी पहिला नाईटफॉल होणार, स्वप्नदोष होणार, त्यावेळी मुलांच्या मनात भीती निर्माण होणार. त्यावेळी तुम्ही मुलांना काय सांगितलं पाहिजे? त्यावेळी तुम्ही मुलांना काय शिकवलं पाहिजे? तर त्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट, तुझ्यात काहीही कमी नाही, ही नैसर्गिक गोष्ट आहे. आम्ही देखील ह्या अवस्थेतून गेलेलो आहोत, हे नॉर्मल आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्या मनातील भीती तोडणं. ह्याच्यामुळे तुझ्या शरीरावरती काही परिणाम होणार नाही. तो शरीर निरोगी राहणार आणि हा कुठलाही आजार नाही. तिसरी गोष्ट, अर्धवट माहिती, इंटरनेटमधून माहिती, इन्फ्लुएन्सरकडून घेणारी माहिती, जाहिरातीमधून माहिती, याच्यापासून दूर राहणं. आणि चौथी गोष्ट की स्वतःच्या शरीरावरती प्रेम करणं. जे सृष्टीनं बनवलेली प्रत्येक गोष्ट ही चांगलीच असू शकते, ती गंदी बात असू शकत नाही. तर आम्ही स्वप्नदोष, नाईटफॉल ही गंदी बात नाही, ही सुगंधी बात आहे, ती आपण शेअर केली पाहिजे. परत विषयाच्या शेवटी मी येतो. जो मुलगा हरवला होता, तो मुलगा ज्या ठिकाणी कामाला जात होता, त्या मुलाच्या पालकांनी त्यांच्या भागामध्ये, विभागामध्ये मला बोलवलं आणि अशी 40-50 मुलं गोळा घेऊन त्यांना ह्या गोष्टी मी त्याला शिकवल्या, त्या सगळ्यांना शिकवायला लावल्या. मला खरोखर त्या दोन्ही व्यक्तींचं कौतुक वाटलं की हे खरे आहेत शिक्षण सुधारक, हे खरे आहेत समाज सुधारक. कारण लैंगिक शिक्षण हा समजुतीचा विषय आहे, हा ज्ञानाचा विषय आहे,
हा पसरवण्याचा विषय आहे. तर लैंगिक शिक्षण हे कोणीही देऊ शकतं, फक्त पुढाकार घेणं गरजेचं आहे. कारण हा शरीराचा विषय नसून हा मनाचा आणि हा समाजाचा विषय आहे. तर मला देखील वाटतं की असे कित्येक राजू आज देखील धर्मशाळेत जात असतील, काही आत्महत्येपर्यंत पोहोचत असतील. अशा कित्येक मुलांना वाचवणं ही आपली जबाबदारी आहे. यासाठी आपल्याला ही गंदी बात, धात सिंड्रोम, ही सुगंधी बात करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक नोबल किंवा एक अतिशय महत्त्वाचं काम हाती घेतलं पाहिजे. धन्यवाद.